नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, आमच्या मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, प्रबोधनचे अध्यक्ष नितीन शिंदे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बंधू भगिनी, सर्वप्रथम ह्या पारितोषिक विजेत्या लेखकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर ही लघुकथा स्पर्धा प्रबोधन घ्यावी ही कल्पना विजय नाडकर्णींची, ज्यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केलं आणि तिला इतका भरघोस प्रतिसाद. हल्ली जो एक समज आहे की वाचन आणि लेखन याच्यातला संबंध तुटला आहे, तर तो समज खोटा ठरवणारं इतकं ही स्पर्धा पहिल्याच वर्षी इतकी मोठी झाली. आणि मला माहिती आहे की प्रबोधननी एखादा उपक्रम सुरू केला की तो सतत चालू राहतो, त्यामुळे पुढे चालू राहील. आणि या स्पर्धेला नावसुद्धा आपण वसंत तावडे यांचं दिलेलं आहे आणि त्यांचं वर्णनसुद्धा साहित्य सेवक असं केलं आहे. खरोखर मराठी साहित्याची सेवा तावडे साहेबांनी मनापासून केली. विजय नाडकर्णी खरं तर बोलताना तुम्ही असं म्हणाल की माझी ते सावली होती. उलट आहे, मी त्यांचं सावली बनवून काम करत होतो. कारण ह्या सगळ्या कामात कार्यात मला जास्त क्रियाशील करणारे जर कोण असतील तर ते वसंतराव. ते स्वतः स्वस्थ बसायचे नाही, त्यांचे सगळे कुटुंब समोर बसलेले. त्यांना माहीत असेल की 1 मिनिट शांत स्वस्थ बसणं त्या माणसाला माहीत नव्हतं. सतत काही नाही करतच राहायचे आणि आपल्या बरोबरच्यांना सुद्धा त्या कामामध्ये गुंतवायचं हा त्यांचा एक स्वभाव होता, ध्यास होता. आणि मराठी सगळ्या लेखकांबद्दल, साहित्याबद्दल प्रचंड प्रेम. म्हणजे आम्हा सर्वांना त्यांच्यामुळे वाचनाची, साहित्याची गोडी वाटायला लागली आणि आपले मराठी सगळं जे काही लिखाण आहे, इतक्या वर्षाची परंपरा आहे, तिच्याबद्दल एक आदर वाटायला लागला. तावडे साहेबांच्या आग्रहामुळे आम्ही साहित्य संमेलनाला पण गेलो. एकाच दुसऱ्या नाही, प्रत्येक दरवर्षी कुठे असेल तिथे, मग ते आळंदीला असेल तर आळंदीला, ते इचलकरंजीला असेल तर इचलकरंजीला, तर रत्नागिरी तर रत्नागिरीला, चलो अशी आमची सगळी टोळी ही जात असो. आणि त्यांच्या ओळखी इतक्या लेखकांशी होत्या, त्या सगळ्यांच्या ओळखी आमच्याशी करून देणं हा एक त्यांचा स्वभाव होता. स्वतः त्यांनी तो दिवाळी अंक काढला वसंतश्री आणि खूप त्याच्यासाठी मेहनत घेतली. मेहनत हा त्यांचा एक स्वभावधर्मच होता. आणि प्रबोधनच्या सुरुवातीच्या उभारणीमध्ये, म्हणजे मला ही सगळी मंडळी संस्थापक म्हणतात, अर्धसत्य आहे ते. मी संस्थापकांपैकी एक आहे. त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी होती. वसंत तावडे हे जसे आहेत, आमचे रमेश म्हात्रे तो ही नाही आहे, पण आता डॉक्टर अद्वानकर आमचे सहकारी आहेत, विलास देवरुखकर आहेत आणि प्रामुख्यानं त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे वसंत तावडे. आणि म्हणून त्यांच्या नावाने हा उपक्रम सुरू झाला आहे, असा खरोखर आनंद आहे. तो तसाच पुढे चालू राहील, कारण प्रबोधन एखादं काम सुरू केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा करत राहणं ही संस्थेची पद्धत आहे. तेव्हा या बाबतीत बोलावं किती तेवढं थोडं आहे, पण आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आलेल्यात आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात. तेव्हा तुमचं प्रसन्न केलेलं उपाध्याय सरांनी जे मन आहे ते उद्विग्न होऊ नये त्यापूर्वी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.